दरम्यान मॅचला मात्र सुरुवात होताना दिसते. कोणाची मॅच आता ही सेमीफायनल 2 चा मात्र सामना सुरू होतोय या ठिकाणी आणि लोबा स्टार्स विरुद्ध लोबा इंडियन्स. कोणता संघ मात्र सामना जिंकून फायनल मध्ये प्रवेश करेल आणि हे जे ट्रॉफी आहेत तो कोण मात्र आपल्या नावावर करेल असा क्वेश्चन टॅग मात्र आहे. हे मात्र आपल्याला आज मॅच संपल्यानंतरच कळेल. दरम्यान मॅच लवकरात लवकर सुरुवात होताना दिसते. तर लेट्स प्ले फ्रॉम क्रिकेट. आता मात्र चालू होईल तो क्रिकेटचा महासंग्राम. पुन्हा एकदा मॅच मध्ये वळूया आपण. मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल 2 चा सामना. पहिला बॉल. बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज. बॅटिंग मार्कवर दुसरा बॉल. पहिलाच बॉल खूप चांगला होता. बॉल वेग होता या चेंडूवर आणि फुलटरा सुद्धा बीट केला आहे. दरम्यान बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो पुन्हा एकदा वेग 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 आणि प्रचंड वेग. नक्कीच वेगाने मात्र हा खेळाडू मात्र जो आहे तो फलंदाजाला मात्र बीट करताना दिसतोय आपल्याला. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये उडी. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल होता. चेंडू उडालाय सरळ 6 धावेसाठी. वाजव डीजे. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडालाय 6 धावेसाठी आणि नोचा इशारा येतोय. जो बॉल असेल आणि ग्रीन सुद्धा संधी असेल. दरम्यान मॅचला सुरुवात होते. नो बॉल प्लस 1 6. आता मात्र पुन्हा एकदा चान्स आहे. फ्री हिटची संधी आहे. आक्रमक रूप मात्र या खेळाडूंनी धारण केलेला आहे. 3 चेंडू मागे 3 षटकार येतील का? या मॅचची या लीगची फर्स्ट हॅट्रिक पूर्ण करेल का? पुन्हा एकदा चेंडू लॉक केलेला आहे. कार्पेटच्या साईने चेंडू रोल होईल 4 धावेसाठी आणि या 4 धावीने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 17 धावा. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. पुन्हा एकदा मसूलला ऑन फायर. चांगला बॉल होता. सेन्सेबल क्रिकेट. सिंगल हलक्या हाताने खेळलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल या मसूलला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. न्यू बॅटर बॅटिंग मॅट कोर्स सज्ज. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. चेंडू बराच काळ हवेत गेलेला आहे. फिल्डर चेंडू खाली येईल का?
आणि दरम्यान 4 धावा मिळतील आणि या बॉलर मात्र ओव्हरची समाप्ती मात्र होते. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते ती तब्बल 23 धावा. दरम्यान आपल्या संघासाठी मात्र दुसरी ओव्हर घेऊन येताना दिसतोय आपल्याला राजन. आतापर्यंत मात्र या दिवसामध्ये मात्र जर या लीग मध्ये जर विचार केला तर खूप चांगली मात्र कामगिरी करताना दिसतोय सकाळपासून. हा मात्र गोलंदाजी सुद्धा नीट करतोय, फलंदाजी सुद्धा नीट करतोय. नक्कीच तशीच गोलंदाजी मात्र आता सुद्धा करावी लागेल, खूप गरजेचं आहे. कारण चांगला बॉल होता, स्लोअर पद्धतीचा बॉल, परंतु वाईटचा इशारा. पंचांचे दोन्ही हात मात्र बाजूला होते. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा लॉफ केलेला आहे लेग साइडच्या दिशेने. सोपासा झेल सोडलेला आहे आणि झेल जरी सोडला तरी कोणाचा, मसुल्लाचा, ज्यांनी मात्र आतापर्यंत खूपच चांगली फलंदाजी केलेली आहे. आक्रमक रूप मात्र ज्यांनी धारण केलेला होता त्याचा झेल मात्र सोडलेला आहे. आणि हा झेल मात्र किती महागाळा ठरू शकेल हे मात्र आपल्याला कळेलच. ते म्हणतात कॅचेस विन द मॅचेस. मी प्रत्येक मॅच मध्ये आता म्हणत आलो आहे, कॅच घेतला तरच आपण मॅच जिंकू शकतो. न्यू बॅटर बॅटिंग मार्कवर सज्ज. पुढचा बॉल चांगला बॉल होता, गती परिवर्तन, स्लोअर पद्धतीचा बॉल होता आणि फिल्डरला सुद्धा बिल्ड केलेला आहे या गोलंदाजांनी. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा उडालाय सरळ सी मा रेषा पार. षटकार. डीजे वाजव. जाऊया कला तुझी खोटी असंच गेली मटी जाऊया कला तुझी खोटी जाऊया कला तुझी खोटी याचा तुझी गेली मटी न जाऊया कला तुझी खोटी न जाऊया कला तुझी खोटी याचा तुझी गेली मटी न जाऊया कला तुझी खोटी न जाऊया कला तुझी खोटी शेंदूची हल्ली ना जाऊया तुझ्यासाठी वाटली न जाऊया तुझ्यासाठी वाटली. दरम्यान या 6 धावीने मात्र संघाची धावसंख्या मात्र खूपच पुढे सरसावते वाराच्या वेगाने. 29 धावा मात्र स्कोरबोर्डवर 31 धावा मात्र स्कोरबोर्डवर लागलेल्या आहेत. आणि ओव्हर सुद्धा मध्ये दुसरी सुरू आहे. अजून षटकार चौकार येऊ शकतो अशी मात्र आशा आहे मला सुद्धा. आणि तेच हे दोन्ही फलंदाज करून दाखवेल का. दरम्यान पुढचा बॉल ओहो स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. चकवा देऊन मात्र यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू गेला. बॅट्समनला काही कळलं नाही. दरम्यान पुढील बॉल पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा लॉफ केलेला आहे. फिल्डर चेंडू खाली येईल आणि यावेळेला चुकी करणार नाही. प्लेयर बॅक टू द पवेलियन. खूप चांगली फलंदाजी करून मात्र बाद होतोय. बताव डीजे. मोठे घरात बोलबी थई थई नाचतई र वाटीचा लगीन जमलाई मोठे घरात बोलबी थई थई नाचतई र. थँक यू डीजे. दरम्यान आता मात्र बॅटिंग मार्कवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतोय तो कल्पेश. आतापर्यंत जर विचार केला तर खूपच आक्रमक रूप मात्र धारण केलेलं होतं या दोन्ही ओपनिंग प्लेयर्सनी. परंतु त्याच्यामधला एक प्लेयर मात्र बाद होतोय आणि अजून सुद्धा मसूलला बॅटिंग मध्ये आहे. कल्पेश पहिलाच बॉल हवेत गेलेला आहे. फिल्डरला चेंडू जज होणार नाही. सेफ झोन मध्ये आढळेल तोपर्यंत 2 धाव सहजरित्या पूर्ण होईल. आणि या 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या होते ती 33 धावा. 1 विकेट बाद ऑन दिस बोर्ड. कोणाला भी काही पण बोलली लगी कोणाला
दरम्यान मैदानाच्या आतमध्ये हानामारीचा षटक घेऊन येतोय तो बॉलिंग मार्कवर बॉलर नेम संदीप सुमडा. कुठेही असेल तिकडे इकडे यायचं आहे, कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे संदीप सुमडा. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल चेंडूला लॉक केलेला आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केलेली आहे. दरम्यान पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल होता, बॅटीच्या खाली चेंडू लागलेला आहे. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. खूप चांगला थ्रो होता आणि या 2 धावांनी मात्र संघाची धाव संख्या पोहोचेल ती 37 धावा. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पुढील चेंडू मसूलला स्ट्राइक मार्कवर आहे. हो हो, पुन्हा एकदा उडालाय 6 धावांसाठी हवाई सफर. वाजव डीजे. कसा पळतो या बैलगाडा, जत्रा ही भरली गावकरी जमली, जत्रा ही भरली गावकरी जमली, आता शर्यतीचा नारळ हा फोडा. मातीत घालून राडा कसा पळतो या बैलगाडा, मातीत घालून राडा कसा पळतो या बैलगाडा, मातीत घालून राडा कसा पळतो या बैलगाडा. तर सामन्याला मात्र लवकरात लवकर सुरुवात करायचं आहे, कारण अजून आपल्याला एक फायनलचा सुद्धा सामना खेळवायचा आहे. एक अंडरआर्म फायनल आणि एक ओव्हरआर्म फायनल, 2 सामने मात्र असतील. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू खूपच बाहेरचा चेंडू होता, पंचांचे दोन्ही हात बाजूला आणि या एका धावनी संघाची धावसंख्यामध्ये मात्र खूपच असं वाढ होताना दिसते. 44 धावा मात्र झालेल्या आहे स्कोरबोर्डवर, खूपच मोठी अशी धावसंख्या. दरम्यान पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल होता, एज लागलेली आहे कीपरच्या हातात, कॅच, यस कॅच आउट. मसूला बॅक टू द पवेलियन. नक्कीच खूपच चांगली फलंदाजी करताना करून परततोय. वाजव डीजे. बॅट्समॅन नेम वैभव. बॅटिंग मार्कवर बॅटर सज्ज. आता मात्र संघाची धावसंख्या जी झालेली आहे ती 44 धावा, 2 विकेट बाद ऑन दिस बोर्ड. दरम्यान जर 6 धावा आल्या तर संघाचं सुद्धा अर्धशतक मात्र पूर्ण होईल. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चांगला बॉल होता, चेंडूला पुन्हा एकदा खेळून काढायला लेग साईडच्या दिशेने आणि गडी बाद होतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन आणि आता मात्र न्यू बॅटर बॅटिंग मार्कवर उतरतोय तो. दरम्यान बॅटिंग मार्कवर न्यू बॅटर राकेश कदम. पुढचा बॉल षटकार येईल का या चेंडूवर, मात्र बॅट्समॅन सुद्धा बीट केलेला आहे आणि विकेट मात्र सॅक्रिफाईस होईल यावेळेला. ओव्हरची समाप्ती होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 44 धावा झालेल्या आहेत. 45 धावांचं मोठंच लक्ष्य, 3 ओव्हर मध्ये 45 धावांचं लक्ष्य असेल. वाजव डीजे.
जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा त्याला सोडायचं नाही. अंडर आर्म्स टीम्स जे कोण फायनलिस्ट आहेत त्यांनी टॉससाठी इकडे यायचं आहे. आय थिंक हेरिटेज 11 वर्सेस ओल्ड इज गोल्ड. हां तो काय डिसोजा आहे ना, हैरी डिसोजा और कैलाश भाई टक्कर होगी, आमना सामना फाइनल मैच. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, 5 वाजून गेलेत, लवकरात लवकर लावून घ्या अंपायर्स. दिला नवीन बॉल दिलेला आहे. हां चलो टॉस के लिए आ जाइए अंडर आर्म टीम्स फाइनलिस्ट. फाइनल मैच का टॉस. जगताप साहेब आहेत बघा तिकडे. टॉस का बॉस मध्ये टॉस काढून घ्यायचा आहे. उधर नहीं उधर टॉस का बॉस मध्ये फाइनल मैच है, फाइनल मैच का टॉस है. दरम्यान मॅचला मात्र सुरुवात करायचा लवकरात लवकर, कारण एक फायनलचे 2 सामने मात्र आपल्याला खेळवायचे आहेत. एक अंडरआर्म आणि एक ओव्हरआर्म फायनल. दरम्यान आता आपण मॅच कडे वळूया. बॉलिंग मार्कवर मात्र बॉलर असेल, न्यू बॉलर. बॉलर नेम बॉलिंग मार्कवर बॉलर प्रकाश आणि बॅटिंग मार्कवर बॅट्समन राजन टू प्रकाश. पहिलाच बॉल. हो चांगला बॉल होता. चेंडूला लेग साईडच्या दिशेने लॉफ केलेला आहे. फिल्डर चेंडूला फील्ड करेल. मसूलला तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण आणि एका धावेने मात्र समाधान मानलेलं आहे या राजांनी. मला तरी वाटतं की हा खेळाडू मात्र पवेलियन बॉक्स मधूनच सेट होऊन आला आहे, कारण आपण जसं बघतात काही खेळाडू जे असतात ते पहिल्याच बॉलावर मात्र सिंगल डबलनी मात्र आपलं खातं ओपन करतात, पण हा मात्र खेळाडू पहिल्याच बॉलावर षटकार चौकार मारायला जातोय. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पुढील चेंडू पुन्हा. हो वेग होता या चेंडूवर. आखू टप्प्याचा चेंडू होता आणि मात्र 2 बॉल झालेले आहेत. दोन्ही बॉल मात्र चांगल्यारीत्या या खेळाडूंनी मात्र आढळलेत आतापर्यंत. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बीट केलेला आहे. 3 चेंडू झालेले आहेत. 3 मधले मात्र 2 बॉल मात्र बीट झालेला हा फलंदाज. जर आपल्याला मॅच जिंकायची असेल मोठे फटके खेचणं आवश्यक आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आखू टप्प्याचा बॉल लेग साईडच्या दिशेने चेंडूला खेळलेला आहे. फिल्डर चेंडूला फील्ड करतो परत एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या होते ती 3 धावा. तर अंडरआर्मचे जे सामने आहेत त्यामध्ये ओल्ड इज गोल्ड या संघाने मात्र टॉस जिंकून प्रथमच फिल्डिंग घेतलेली आहे. तर रेडी राहायचं आहे. ह्यानंतर पुढचा बॉल पुन्हा एकदा कट लागलेला आहे. अपील सुद्धा मागितलेले आहे आणि विकेटचा पतन. बॅक टू द पवेलियन. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. वाजव डीजे.
यू डीजे. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन मात्र होते आणि आता मात्र न्यू बॅटर बॅटिंग मार्क उतरतोय. बॅट्समन नेम सांगायचा आहे. 12वा खेळाडू. बॅट्समन नेम सांगायचं इकडे. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. चांगला बॉल. चांगल्या बॉलची सांगता होते आणि या बॉलाने मात्र पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 3 धावा झालेल्या आहेत. 1 विकेट बाद ऑन दिस बोर्ड. वाजव डीजे. एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू म्हण ना. टपाक डमडम डमडम हे कसलं गाणं. मी पेतो टिंग होतो चिंग कारण मी हाय गोलीग टॉपचा किंग वर पाच चिकटवून. आप्पाचा विषय लय हाडे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाडे. आप्पाचा विषय लय हाडे. 12 चेंडू मागे मात्र आता 45 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 42 रन पाहिजेत. 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता. मॅच अजून ऑन आहे. काही होऊ शकते या सामन्यामध्ये. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. पुढचा बॉल राजन टू बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज. लोअर फुल टॉस बॉल. हो 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 बाल बाल बच्चे. नक्कीच जर चेंडू जर स्टंपला आदळला तर त्रिफळा चित मात्र हा खेळाडू झालेच. खूपच चांगली गोलंदाजी करताना दिसतात ते. लोबा स्टारचे खेळाडू. नक्कीच पुन्हा एकदा चेंडूला लॉफ केलेला आहे. दन 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 चौकार. डीजे वाजव. डीजे आकाश इन द मिक्स. हमारे ही रास्ते में रोड़े बन गए. हमारे पैदा किए टट्टू सब घोड़े बन गए. एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू म्हण ना. तो काय सांगतोय नाचा रे. बॉल सापडलेला आहे का. सो तर न्यू बॉल मात्र मॅच बॉल मात्र आलेला आहे. सो मॅचला लवकरात लवकर सुरुवात करायचं आहे. आता मात्र या 4 धावी संघाची धावसंख्येमध्ये मात्र थोडंफार बदल होतोय. दरम्यान पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्फत बॉलर सज्ज. चांगला बॉल स्ट्रेट डाऊन ग्राउंड. प्लेयर चेंडू खाली येईल आणि चांगला असा कॅच घेतलेला आहे. वाजव डीजे. तुझ्या घरी
मात्र बॅटिंग मार्कवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॅट्समन नेम सांगायचं आहे अक्षय. बॅटिंग मार्कवर सज्ज. खूप चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तो हा गोलंदाज. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल होता. चेंडूला मात्र मिस केलेला आहे. तर आता मात्र अवघ्या 2 चेंडूचा खेळ शेष असेल या दुसऱ्या ओव्हरमध्ये. षटकार चौकार येईल का? पुन्हा एकदा चेंडूला मात्र खालून खेळलेला आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू रोल करून जाईल. तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि एकेरी दुहेरीने काहीच होणार नाही. आता मी तर पूर्णपणे म्हणतोय की षटकार चौकार येणे गरजेचंच आहे आणि तशी कामगिरी मात्र सुद्धा करून दाखवायला लागेल ह्या फलंदाजाला. दरम्यान मॅचमध्ये वळूया. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग मार्कवर बॅट्समन सज्ज. चांगला बॉल. चेंडू बराच काढावेल गेला आहे. फिल्डर चेंडूला जज करेल का? आणि मात्र सोपासा जेल सुटतोय परंतु सोपा बनून चालणार नाही कारण तर 6 चेंडू मागे 35 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू मागे मात्र 6 षटकार येणे खूप गरजेचं आहे. परंतु मी तर म्हणेल की मॅच मात्र थोडी लांब गेलेली आहे. सॉरी 35 नाही तर 37 धावा पाहिजेत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये वळूया आपण. शेवटचे ओव्हर मात्र घेऊन येता येतो. बॉलिंग मार्कवर बॉलर सज्ज मसुल्ला. आतापर्यंत मात्र खूपच चांगली अशी कामगिरी केलेली आहे. सहा बॉल 35 धावांची आवश्यकता. 6 चेंडू मागे 6 षटकार येणे खूपच गरजेचं आहे. 6 बॉलांमध्ये 6 षटकार मारणे हे मात्र अशक्य आहे. पण अशक्य अशी गोष्ट सुद्धा शक्य करण्याची मात्र कामगिरी मात्र करावी लागेल या फलंदाजाला. करू शकेल का तसं? याच पहिलाच बॉल बिर्र काढून दिलेला आहे. 6 धावा. काय फटका आहे नक्कीच. थँक्यू डीजे. दरम्यान पहिल्याच बॉलावर मात्र आक्रमक रूप मात्र धारण केलेला आहे. 1 षटकार आलेला आहे. आता मात्र 5 चेंडू 29 धावा. काय होईल या ओव्हरीमध्ये? पुढचा बॉल. हो 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 चांगला बॉल होता परंतु पंचांचे दोन्ही हात बाजूला. वाईडचा सांगता करता दिसतोय हा पंच. दरम्यान पुढचा बॉल. पुन्हा हो 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 चांगला बॉल होता. दांडी 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 गोल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. वाजव डीजे. दरम्यान आता मात्र औपचारिकता मात्र या सामन्यामध्ये राहिलेली आहे. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल होता. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता आणि मात्र फिल्डर सुद्धा बीट केलेला आहे. पूर्णपणे मात्र हा सामना मात्र आपल्या खिशात टाकताना दिसतोय तो लोबा स्टार हा संघ. मसूलला खूप चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात बाजूला. वाईटचा इशारा येतोय.
पुन्हा एकदा चांगल्या बॉलची सांगता. मसूलला नक्कीच खूपच चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. शेवटचे 2 चेंडू मात्र बाकी असतील. तर जे पुढचे जे मॅच असतील फायनलचे अंडरआर्म फायनल, दोन्ही संघाचे मात्र जे प्लेयर असतील त्यांनी रेडी राहायचं आहे. फिल्डिंगवाला जो संघ असेल त्यांनी आपली फिल्डिंग त्वरित लावून घ्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये वळूया. पुढचा बॉल दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या बॉलची सांगता होते आणि मॅच मात्र विन केलेली. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये वळूया. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची सांगता आणि मॅच मात्र विन झालेली आहे. ती लोबा स्टार आणि फायनल मध्ये मात्र प्रवेश केलेला आहे. वाजवडी जे गोष्ट